अयोध्या में श्री राम मंदिर निर्माण के लिए एकत्रित की गई दान राशि में कथित अनियमितताओं और हेराफेरी के आरोपों को लेकर शिव सैनिकों ने विरोध का बिगुल फूंक दिया है। इस कथित भ्रष्टाचार को हिंदू समाज की धार्मिक भावनाओं को आहत करने वाला बताते हुए 12 जुलाई को सुबह 10 बजे अमरावती के अंबादेवी परिसर में श्री राम महाआरती का आयोजन किया गया था। कराच्या निषेधार्थ आज आम्ही अंबादेवी संस्थानामध्ये रामकृष्णाचं एक स्तोत्र पठण करून विजय नोंदवणार आहोत। खरं सांगायचं आता 2024 ची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये रामाच्या नावावर मतदान मागण्यात आलं। उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आज जर बीजेपीचा हात सोडला तर त्यांनी हिंदुत्व सोडले असे निरनिराळे आरोप करण्यात आले। त्यांनी नरेटिव्ह सेट केला, पण आज ज्या लोकांनी रामाच्या नावावर मत मागितले, आज राम प्रभू श्री रामचंद्र हे सत्याचं प्रतीक आहे। प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जे चोऱ्या झाल्या ह्या अतिशय हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या आहेत आणि याचा निषेध कुठेतरी झाला पाहिजे आणि या लोकांना, या आरोपींना, या डकेती करणाऱ्या लोकांना सजा झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो नारा दिलाय, तर याकरता ही जनजागृती म्हणून आज हे आंदोलन ठेवलेलं आहे। सर्व शिवसैनिक आणि रामभक्तांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याच्यात राजकारण न करता केवळ जे चोर आहे मंदिरामध्ये घुसलेले यांना कायमची एक अशी सजा झाली पाहिजे आणि हा प्रकार बंद झाला पाहिजे, याकरता मी आज निषेध करतो। हाल ही में शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे ने मुंबई के दादर में राम रक्षा और हनुमान चालीसा का पाठ कर देशव्यापी आंदोलन का आह्वान किया था, जिसके अंतर्गत अमरावती में यह प्रतीकात्मक आंदोलन आयोजित किया जा रहा है। महाआरती के दौरान अयोध्या राम मंदिर से जुड़ी कथित वित्तीय अनियमितताओं की निष्पक्ष और गहन जांच की मांग उठाई जाएगी। कार्यक्रम को लेकर शहर के राजनीतिक माहौल में हलचल तेज हो गई है। जिला स्तरीय संयोजक नितिन तायडे ने सभी कार्यकर्ताओं और पदाधिकारियों से अधिक संख्या में उपस्थित रहने की अपील की थी। मंदिर के चोरों को, राम मंदिर के चोरों को, राम पेटी दान चोर, राम मंदिर के दान पेटी चोरने वालों को मी पण पोलीस खात्यात होतो। चोरांना कसं द्यायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे ते मला जास्त चांगलं माहिती आहे आणि चोरांचा निषेध न करणारे सुद्धा चोर आहेत आणि या अमरावती शहरातले भाजपचे जेवढे कोणी नालायक आहेत पदाधिकारी, त्या लोकांनी एकही शब्दांनी याचा विरुद्ध आवाज काढला नाही। याचा अर्थ या इलेक्शन मध्ये किंवा मागच्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये त्यांना रामाचे पैसे आलेले आहेत आणि हे हरामखोर जे आहेत ना, जय भवानी करून जे डाकू शंभरचे लुटतात लोकांना, तसे श्रीराम म्हणून रामाची पेटीची चोरी करतात आणि त्यांना अटक होत नाही। चंपतराय हा आणि ती जी पूर्ण ट्रस्ट जी आहे ती पूर्ण ट्रस्ट ही मोदींनी केलेली आहे आणि त्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि RSS ची चड्डी गँग आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे त्यांना सगळ्यांना सजा झाली पाहिजे आणि चौराह्यावर जसं मोदींनी म्हटलं होतं की अगर मेरे से तुम गलती हो गई तो चौराहे पे मुझे मारो, तसे यांना राजकमल चौकामध्ये आमच्या अमरावतीचे काही पदाधिकारी जर निषेध करत नसतील तर त्यांना पण फटके मारायची वेळ आलेली आहे आणि ते धुरा आता शिवसेना जी आहे उद्धव साहेबांची ती हातामध्ये घेईल आणि आता जो निषेध आम्ही करतोय त्या निषेधासाठी सर्व शिवसैनिक जे जुने आणि जे कट्टर बाळासाहेबांचे खरे सैनिक आहे गद्दार सोडून ते आज इथे सामील झालेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे की काही दिवसांनी इथे जी कचरा झालेला आहे इकडून गेलेला तो कचरा सुद्धा फेकणार आहेत आणि मग त्यांना आमच्याकडचे दार बंद राहणार। महाआरती में शिवसेना, युवा सेना, महिला आघाड़ी और पार्टी के विभिन्न प्रकोष्ठों के लोग बड़ी संख्या में शामिल हुए। अंबादेवी मंदिर परिसर में इस महाआरती को शिव सैनिकों द्वारा हिंदुत्व के मुद्दे पर अपना आक्रामक रूप प्रदर्शित करने का जरिया माना गया। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मुंबईच्या गोल मारुती मैदानात राम मंदिरात त्या ठिकाणी महाआरती झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्याचे सूचित केले होते
त्याप्रमाणे अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी श्री रामप्रभू अंबादेवी मंदिराजवळ आणि अंबादेवीच्या मंदिराच्या समोर या ठिकाणी शिवसेना महाआरती या ठिकाणी संपन्न केली आहे. राम जन्मभूमीच्या मंदिरामध्ये जे 200 ते 500 कोटीच्या पेक्षा जास्त चोरी झाली आहे, त्या चोरीचा निषेध करण्यासाठी कारण आम्ही सगळ्या राम भक्तांना त्या मंदिर उभारण्यासाठी आणि त्याच्या दानपेटीमध्ये पैसे दिले आहे. शिवसेनेनं स्वतः देणगी या ठिकाणची वीट दिलेली आहे आणि 1 कोटी रुपयाची देणगी सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी दिली होती. पण हे सगळं चोरीला गेलं आहे आणि म्हणून त्या चोरट्यांचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. समाचार संकलन अशोकभाई जोशी.